आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या एका लोटा पाण्याचे काय करावे आणि मंदिराचा लोटा कसा असावा, पितळेचा की तांब्याचा। काही लोक या चुका करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात। अशी चूक तुम्ही कधीही करू नका, नाहीतर कंगाल व्हाल, बर्बाद व्हाल। मंदिरात एक लोटा पाणी असे कधीही ठेवू नका। त्याचबरोबर घरात दिवा कोणत्या पदार्थाचा ठेवावा, तांब्याचा, लोखंडाचा, पितळेचा, कांस्याचा, स्टीलचा की मातीचा हेही जाणून घ्या। काही लोक आपल्या पूजा घरात चुकीच्या पद्धतीने दिवे ठेवतात आणि त्यांचे घर बर्बाद होते। आणि दिव्याची वात कच्च्या कलाव्याने बनवावी की कापसाने की हातात बांधल्या जाणाऱ्या सुती कलाव्याने हेही जाणून घ्या। काही लोक दिवा लावताना भयंकर चूक करतात, ज्यामुळे त्यांना पितृदोष, शनी दोष, कालसर्प दोष, मंगल दोष आणि भयंकर गरिबीचा दोषही लागतो। मित्रांनो, काही लोक असेही असतील जे हा व्हिडिओ मध्येच सोडून देतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ सोडायचाच असेल तर आत्ताच सोडून द्या, परंतु व्हिडिओ मध्येच सोडून लक्ष्मी मातेचा अपमान करू नका। मित्रांनो, बऱ्याच काळापासून तुम्हाला प्रश्न पडत आहेत की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती आहे, कोणत्या वेळी पाणी शिंपडावे आणि मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्यासाठी स्नान करणे आवश्यक आहे की स्नानाशिवायही मुख्य दरवाजावर पाणी शिंपडले जाऊ शकते। झाडू मारण्यापूर्वी की झाडू मारल्यानंतर पाणी शिंपडावे। आणखी एक प्रश्न आला आहे की मासिक पाळीत आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडू शकतो की मुख्य दरवाजावर दीपदान करू शकतो। पाण्याशी संबंधित आणखी एक प्रश्न आहे की जेव्हा आपण मुख्य दरवाजावर पाणी शिंपडतो तेव्हा घराच्या आतून पाणी शिंपडावे की घराच्या बाहेरून पाणी शिंपडावे, याबद्दल अनेक लोकांना शंका आहे। आज ही शंकाही दूर होईल। मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याशी संबंधित तुमचा पुढील प्रश्न आहे की असे अनेक लोक आहेत जे फ्लॅटमध्ये राहतात किंवा भाड्याच्या घरात एकाच खोलीत राहतात, तर त्यांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दीपदान कसे करावे आणि पाणी कुठे शिंपडावे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊया की घराबाहेर किंवा घरामध्ये दिवे लावण्याचे काय काय फायदे आहेत। मित्रांनो, घराबाहेर किंवा घरामध्ये दिवा लावण्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल। खास करून घराबाहेर दिवा लावण्याचे 5 फायदे तुम्हाला चकित करतील। मित्रांनो, हे तर तुम्हाला माहित आहे की देवाची पूजा करताना दिवा नक्कीच लावला जातो। हिंदू धर्मात पूजा करताना लोक देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्कीच लावतात, तसेच तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावतात। तथापि पूजेसाठी देवापुढे दिवा लावणे ही केवळ पूजेची एक पद्धत नाही, तर घरात किंवा घराबाहेर दिवा लावल्याने अनेक प्रकारचे फायदे मिळतात। दिवा लावल्याने केवळ अनेक शक्ती जागृत होत नाहीत, तर हे 5 मोठे फायदे देखील मिळतात। तर चला जाणून घेऊया। पृथ्वीवरून अंधार दूर होतो। घरात दिवा लावल्याने घरातील अंधार तर दूर होतोच, पण त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जाही दूर राहते। जिथे दिवा जळतो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते। साहजिकच जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असेल तेव्हा देवाचाही वास असेल। म्हणूनच घरात संध्याकाळ होण्यापूर्वी, रात्र होण्यापूर्वी दिवा नक्कीच लावला जातो, जेणेकरून घरात कोणतीही चुकीची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये। तेलाने जळलेल्या दिव्याचा प्रभाव तो विझल्यानंतर अर्धा तास वातावरणात राहतो, तर शुद्ध देशी तुपाचा दिवा विझल्यानंतर सुमारे 4 तास वातावरण सकारात्मक ठेवतो। वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदेशीर दिवा लावणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ते फायदेशीर आहे। जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घरातील वातावरणात सात्विकता येते आणि यामुळे आसपासच्या वातावरणातील हानिकारक कणांचा नाश होतो। घरात सुख समृद्धीचा वास। ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावला जातो त्या घरावर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते। अशा घरात
सुख समृद्धीचा वास असतो. दिव्याची ज्योत पूर्वेकडे ठेवल्याने व्यक्ती दीर्घायुषी होतो, तर उत्तरेकडे ज्योत ठेवल्याने घरात धन आणि संपन्नता वाढते. दिवा केवळ आपल्या घरातील अंधार दूर करत नाही, तर तो आपल्या जीवनालाही अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. आजारांना दूर पळवण्यात मदतगार. घरात दिवा लावल्याने आजार घराच्या आसपासही फिरकत नाहीत. घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांचे प्रत्येक आजारापासून संरक्षण होते. विशेषतः दिव्यासोबत एक लवंग जाळल्याने त्याचा परिणाम दुप्पट होतो, ज्यात त्वचेचे आजार दूर करण्याचे सर्व गुणधर्म असतात. त्यामुळे तुपाचा दिवा लावणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. शुभशक्ती आकर्षित होतात. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळी संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे कधीही अंधार नसतो. त्या घरात सुख समृद्धीचा वास असतो. इतकेच नाही, तर जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकाप्रमाणे तुमच्या घराकडे खेचतो, जे तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. तर मित्रांनो, आता आपण मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. बघा, जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी शिंपडत असाल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की पाणी तुम्ही एक दिवस आधीच, म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात घ्या. तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता, जसे की तांब्याचे, पितळेचे, स्टीलचे किंवा चांदीचे. जे भांडे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. एका लोट्यात थोडे गंगाजल टाका आणि त्यावर शुद्ध पाणी भरा. आणि हो, गंगाजल नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त शुद्ध पाण्यानेही तुम्ही भांडे भरू शकता. आणि ते पाण्याने भरलेले भांडे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. आता जसे की तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पाण्याचा शिडकावा कराल. बघा, मुख्य दरवाजावर सकाळी सर्वात आधी जे पाणी शिंपडले जाते ते घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी शिंपडले जाते. जसे की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेने त्रस्त असाल, खूप काळापासून अडचणींमध्ये अडकलेले असाल, तर अशा वेळी घरातील स्वयंपाकघरात पाणी ठेवले जाते आणि हेच पाणी सकाळी उठून घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडले जाते. या पाण्याच्या शिडकाव्याने तुमच्या घरातील कोणतीही अडचण असो ती खूप लवकर संपते. हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धीही येते, रोगांपासूनही मुक्ती मिळते. म्हणजे बघा, कोणत्याही प्रकारची मानसिक अडचण असो, शारीरिक अडचण असो, आर्थिक टंचाई असो किंवा तुमच्या घरात कोणताही वास्तुदोष असो, कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असोत, तर तुम्हाला सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. वास्तुदोष आणि पितृदोषही संपतो. यासोबतच जसे की अनेक लोकांचे प्रश्न असतात की त्यांच्यावर कोणीतरी काहीतरी केले आहे, त्यांच्या कुटुंबात आधी कोणतीही अडचण नव्हती, पण आता काही काळापासून अडचणी सतत येतच आहेत आणि कोणताही मार्ग मिळत नाहीये. तर कोणाच्याही केलेल्या तंत्रमंत्राचा प्रभाव असो किंवा कोणाच्या वाईट नजरेचा प्रभाव असो, तरीही या एका लोटा पाण्याच्या उपायाने तुमची अडचण काही दिवसांत संपते. घरातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळवण्याचा हा रामबाण आणि सर्वात सोपा उपाय आहे, जो आपल्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात रात्री एक लोटा पाणी भरून ठेवा आणि सकाळी लवकर उठून त्या पाण्याने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शिडकावा करा. आता जसे की अनेक लोकांचे प्रश्न येतात की हे पाणी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या वेळी शिंपडावे, तर बघा, सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी या पाण्याचा शिडकावा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर झाला पाहिजे. तुम्हाला हवे असल्यास यानंतर तुम्ही शुद्ध पाण्याने तुमच्या घराचा मुख्य दरवाजा धुवू शकता, काही अडचण नाही. परंतु या पाण्याचा शिडकावा सूर्योदय होण्यापूर्वी झाला पाहिजे. तुमचा पुढचा प्रश्न आहे की आपण अंघोळ करून या पाण्याचा शिडकावा करावा की अंघोळ न करताही करू शकतो. बघा, हा एक उपाय आहे, तर तो आपण अंघोळ केल्यानंतर करत नाही. सकाळी लवकर उठून सर्वात आधी घराच्या स्वयंपाकघरात जा, ते पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा.
मुख्य दरवाजा उघडून मुख्य दरवाजावर याच पाण्याचा शिडकावा करा. पाण्याचा शिडकावा करताना आपल्या पितरांचे आणि लक्ष्मी मातेचे ध्यान करा, कारण असे म्हटले जाते की सकाळी सकाळी लक्ष्मी माता प्रत्येक दरवाजावर येतात आणि ज्यांचे दरवाजे उघडे असतात व मुख्य दरवाजावर पाण्याचा शिडकावा झालेला असतो त्यांच्या घरात प्रवेश करतात. तर तुम्ही लक्ष्मी मातेचे मनात ध्यान करा आणि प्रार्थना करा, हे लक्ष्मी माते, तुम्ही माझ्या घरात प्रवेश करा, मी तुमचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर आपल्या पितरांचे ध्यान करा, कारण घराच्या उंबरठ्यावरच पितरांचा वास मानला जातो. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाण्याचे शिंतोडे मारता तेव्हा तुमचे पितर खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो. तर सकाळी जे तुम्ही पाणी शिंपडता त्यासाठी अंघोळ करण्याची आवश्यकता नाही, अंघोळ न करताही करू शकता. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर मित्रांनो, तुमचा पुढचा प्रश्न होता की मुख्य दारावर पाण्याचा शिडकावा सकाळी झाडू मारल्यानंतर करायचा की झाडू मारण्यापूर्वी. बघा, जसे मी तुम्हाला आधीच सांगितले की उठल्यानंतर सर्वात पहिले काम पाण्याचा शिडकावा करणे हेच आहे. त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा सर्वात आधी पलंगावर बसूनच आपल्या दोन्ही तळहातांना एकत्र पाहिले पाहिजे आणि तळहातांना पाहताना मा लक्ष्मीचे ध्यान केले पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती, करमुले तू ब्रह्मा प्रभाते करदर्शनम. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मंत्राचा उच्चार करू शकता. नाही केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर दोन्ही हात जोडून सर्व देवी देवतांना प्रणाम केला जातो आणि मग आपल्या हाताने पृथ्वीला स्पर्श करतात, धरतीला स्पर्श करून 2 किंवा 3 वेळा प्रणाम करतात. त्यानंतर आपला उजवा पाय पृथ्वीवर ठेवतात. बाकी सर्व कामे यानंतरच केली जातील. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तळहातांचे दर्शन, मग धरतीला प्रणाम, मग धरतीवर पाय ठेवा आणि त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन पाणी घेऊन घराचे मुख्य दार उघडून पाण्याचा शिडकावा करायचा आहे. मा लक्ष्मी आणि आपल्या पितरांचे ध्यान करायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात याल आणि जी काही तुमची नित्य कामे आहेत, जसे की झाडू मारणे किंवा स्नान करणे, ही सर्व कामे त्यानंतर केली जातील. आता जसे की अनेकांचे प्रश्न येतात की जेव्हा आपण पाण्याचा शिडकावा करतो तेव्हा त्याच वेळी घराच्या मुख्य दारावर झाडू मारून आणि पाणी टाकून मुख्य दाराची व्यवस्थित स्वच्छता करू शकतो का? होय, नक्कीच करू शकता. आधी तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी शिंपडा, त्यानंतर आणखी पाणी टाकून मुख्य दाराची झाडूने किंवा कोणत्याही प्रकारे व्यवस्थित स्वच्छता करू शकता. अनेकांचे प्रश्न आले आहेत की आम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या एकाच खोलीत राहतो, तर आम्ही पाण्याचा शिडकावा किंवा दीपदान कुठे करावे? कोणाला आम्ही आमचे मुख्य दार मानावे? बघा, जी तुमची स्वतःची खोली आहे किंवा जो फ्लॅट आहे जिथे तुमची नेम प्लेट लावलेली आहे, तुम्ही त्याच ठिकाणी दीपदान कराल आणि त्याच ठिकाणी तुम्हाला पाण्याचा शिडकावा करायचा आहे. म्हणजे जो तुमच्या खोलीचा दरवाजा आहे तिथेच तुम्हाला थोडेसे पाणी शिंपडायचे आहे आणि तिथेच तुम्ही दीपदान देखील कराल. तुमचा पुढचा प्रश्न आहे की मासिक पाळीत आपण आपल्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचा शिडकावा करू शकतो का? दीपदान करू शकतो का? तर बघा, पाण्याचा शिडकावा करण्यासाठी मासिक पाळी असो वा नसो त्याने काही फरक पडत नाही. तुम्ही पाण्याचा शिडकावा करू शकता. दीपदानाबद्दल बोलायचे झाल्यास, दीपदान कर्मिक पूजेमध्ये येते आणि कर्मिक पूजा आपण शुद्ध झाल्याशिवाय करू शकत नाही. म्हणजे मासिक पाळी संपल्यानंतरच तुम्ही करू शकता. बाकी पाण्याचा शिडकावा तुम्ही मासिक पाळीतही करू शकता, काही समस्या नाही. आता तुमचा प्रश्न आहे की मंदिरात आपण जे पाणी ठेवतो ते ठेवणे आवश्यक आहे का, आणि जर ठेवले तर त्या पाण्याचे काय करावे?
बघा, मंदिरात पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. पाणी अशी एक गोष्ट आहे ज्यात सर्व प्रकारची ऊर्जा सामावून जाते. आपण जी पूजा करतो, मंत्रांचा जप करतो किंवा प्रार्थना करतो, त्या सर्व गोष्टी त्या पाण्यात सामावून जातात. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी घरातील मंदिरात एक लोटा पाणी ठेवले जाते आणि दिवा प्रज्वलित केला जातो. हे अग्नी आणि पाण्याचे एक प्रकारचे संतुलन देखील होते. त्यामुळे शास्त्रानुसार घरातील मंदिरात एक लोटा पाणी नेहमी असावे. आता या पाण्याचे काय करावे? बघा, सकाळच्या पूजेत ठेवलेले पाणी आपण दुसऱ्या दिवशी काढतो. सर्वात आधी त्या पाण्याचा उपयोग तुम्ही तुमच्या घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडण्यासाठी करू शकता. यामुळे तुमचे घर शुद्ध होते, कारण ते खूपच सकारात्मक ऊर्जेने भरलेले पाणी असते. यामुळे अनेक आजारही दूर होतात. जर तुम्ही नियमितपणे त्या पाण्याचा शिडकावा तुमच्या घरात केला तर निश्चितच तुम्ही अडचणींपासून मुक्त होता. अनेकदा असे होते की तुमचे प्रश्न येतात की आम्ही औषधोपचार करत आहोत, पण औषधं लागूच होत नाही. अशा परिस्थितीत जर औषधासोबत ते पाणी रुग्णाला पिण्यासाठी दिले, म्हणजे औषध याच पाण्याने खाल्ले, तर औषधे खूप चांगले काम करू लागतात. जसे की कुटुंबात जर खूप अधिक क्लेश राहत असेल, तर कुटुंबातील सर्व सदस्य या पाण्यातून जर थोडे थोडे पितील, तर हळूहळू विचारांमध्ये परिवर्तन येऊ लागते. घरातून कलहक्लेश आणि मतभेद नेहमीसाठी समाप्त होतात. जर तुमचे कोणते व्यावसायिक ठिकाण असेल, तर दररोज याच पाण्यातून थोडेसे घेऊन दुकानावर शिंपडा. यामुळे तुमचे काम खूप चांगले चालते. मंदिरात ठेवलेला लोटा पाणी इतका शक्तिशाली का असतो? बघा, पाण्याला अमृत, गोड फळे, भोजन आणि धान्यापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. देवी देवता तुम्ही अर्पण केलेले हेच पाणी ग्रहण करतात. जेव्हा आपण देवाची पूजा करतो आणि तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात एक लोटा पाणी ठेवतो, तेव्हा हे पाणी सागरासारखे असते आणि हाच सागर तुमची नैया पार लावतो. जे लोक देवाला रोज भोजन देऊ शकत नाहीत, ते मंदिरात एक लोटा पाणी ठेवतात, जेणेकरून देव ते ग्रहण करतील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते प्रसाद समजून ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवता ग्रहण करतात. त्यामुळे तुळशीत घालणे वर्जित आहे. होय, जर तुमच्या घरात लाडू गोपाल किंवा राधा कृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक लोटा पाणी अर्पण करत असाल, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेल्या पाण्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आपले डोळे नक्की धुवावे. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक लोटा पाणी भरून ठेवत नाहीत, त्यांच्या घरात दुष्काळ पडतो, घर कंगाल होते आणि गरिबीचे आगमन होते. तुम्ही हवे असल्यास एक लोटा पाण्यात फुले इत्यादी घालून ठेवू शकता. हे खूप शुभ मानले जाते. या पाण्याचा शिडकावा केल्याने दुकानावर लागलेली नजर किंवा कामात आलेली बाधा दूर होते आणि तुमच्या व्यवसायात दिवसा दुप्पट रात्री चौपट प्रगती होते. मंदिरात ठेवलेले पाणी तुम्ही आपल्या घरातील स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी आणि पिण्यासाठी देखील वापरू शकता. पण तेव्हाच जेव्हा तुमच्या घरात पूर्णपणे सात्विक भोजन बनत असेल, म्हणजे लसूण कांदा बनत नसेल, मग तुम्ही हे पाणी थोडे थोडे पिऊ शकता आणि उरलेले पाणी झाडांना घालू शकता. या पाण्याचा नियमितपणे घरात, दुकानात, मुलांच्या पुस्तकांमध्ये आणि तिजोरीत शिंपडा. तुम्हाला निश्चितपणे चमत्कार दिसेल. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी आपल्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा. याचाही फायदा तुम्हाला लवकरच दिसेल. होय, अनेकांचे प्रश्न येतात की मंदिरात ठेवलेल्या पाण्यात अनेकदा कीटक पडतात, तर आपण ते झाकू शकतो का? नक्कीच झाकून ठेवू शकता. पूजा केल्यानंतर ते पाणी एखाद्या प्लेटने किंवा वाटीने झाका. जेव्हाही घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडाल, तेव्हा गणपतीचा हा मंत्र नक्की म्हणा, ग गणपते नमः. आता जाणून घेऊया की दिवा कोणत्या पदार्थाचा असावा. बघा,
स्टीलच्या दिव्याने पूजा करणे घरात शनीला कोपवते. घरात लोखंडी दिव्यानेही पूजा करू नये, यामुळे घर बर्बाद होते. बाजारात काचेचे दिवेही आले आहेत, चुकूनही घरी आणू नका, नाहीतर राहुकेतू तुमच्या घरी येतील. तांबे, पितळ आणि मातीचा दिवा धनदेवी माता लक्ष्मीला आकर्षित करतो. पितळ आणि मातीचा दिवा शुभ आणि मंगलकारी मानला जातो, ज्यामुळे शनी राहुकेतूही प्रसन्न राहतात आणि मंगळही भारी होत नाही. कच्च्या कलाव्याचा आणि कापसाचा दिवाच लावणे सर्वोत्तम मानले जाते. जे लोक हातावर बांधल्या जाणाऱ्या सुती धाग्याची वात बनवतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येते. कापूस आणि कच्च्या कलावाच शुभ मानला जातो. आता जाणून घेऊया मंदिरात घंटा का वाजवतात. शिव महापुराण, लिंग पुराण आणि विष्णू पुराणातील कथा सांगते की ज्यावेळी तुम्ही घंटा वाजवता त्यावेळी केवळ घंटेचा नाद केल्याने पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत, जेवढे साधक साधना करत आहेत, जेवढे जपतप होत आहेत, ते सर्व पुण्य तुमच्या खात्यात जमा होते. शिव मंदिरात 3 वेळा टाळी वाजवल्याने तेथे बसलेल्या सर्व साधकांचे, भजन करणाऱ्यांचे सर्व पुण्य आपल्या खात्यात खेचले जाते आणि आपले भाग्य प्रबळ होते. म्हणूनच मुलांना खेळण्यासाठी गरुड घंटा दिली जात नाही. घंटेचा नाद पूजा आणि स्मरण करतानाच करावा, कधीही नाही. मंदिराचे दार बंद झाल्यावर घंटा वाजवल्याने पाप लागते. जर देव विश्राम करत असतील आणि तुमच्याकडून चुकूनही घंटा वाजली तर म्हणतात की 11 ब्राह्मणांच्या उपाशी राहण्याचे दोष लागते. घंटा वाजवण्याची सर्वात शुभ वेळ सकाळी 4 ते सकाळी 11 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11 पूर्वीपर्यंत मानली जाते, कारण 12च्या सुमारास मंदिराचे दार बंद केले जातात आणि देवी देवता विश्राम करतात. मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही थोडेफारही माता लक्ष्मीचा सन्मान करत असाल तर एक लाईक नक्की करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. धन्यवाद.